500 साकिब शेख 2000 मोहसिन ठाकूर 2000 मोजम लालो 2000 कैसर लालो 2000 फैसल लालो 2000 वसीम वलेले 2000 रिहान सय्यद 2000 कादिर लालो 1000 इरफान तांडेल 1000 नवीद मालगुणकर 1000 इक्बाल लालो 1000 अब्दुल बादशाह 1000 आणि संपूर्ण या ठिकाणी आपण जे ग्राउंडचं मेंटेनन्स आहे एकंदरीत अब्दुल बादशाह आणि गनी बंदार जफरान सावंत यांच्या माध्यमातून 2500 रुपये त्याचबरोबर आपल्याला बघायला मिळत आहेत. काझिम भाई काचे यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी 1000 दिलेले आहेत. म्हणजे असं संपूर्ण जे देणगीदार कॉन्ट्रीब्युटर्स आहेत या सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. यांनी खरंच या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला मोलाचं सहकार्य केलंय. चला तुम्हाला सर्वांना मी जफरान सावंत यांनी 2500 रुपये दिलेले आहे त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. पहिला बॉल दुहेरी धावांचा होता आणि त्याच्यानंतर पुढचा जो चेंडू आपण बघितला तो खऱ्या अर्थानं व्हाईट बॉल टाकला गेला. बॉलर अली आणि त्याचबरोबर बॅटिंग मार्क होती सैफ आणि कैफ. या दोन अगदी धुरंधर आहेत तर कैफ मात्र आता स्ट्राईकला असणार आहे. राऊंड द विकेट अलीच्या माध्यमातून ऑफ ड्राईव्ह केलेला आहे. समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आपण बघतोय. चांगल्या क्षेत्ररक्षणाचा नजारा एक चांगला फटका तिथे पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र चाललाय गुडे सरळ मात्र ऑफिशियली इशारा येतोय तिथे 2 रन्स तुम्हाला खात्यामध्ये जोडले जातील. सायंकाळच्या सत्राला आपण बघतोय खऱ्या अर्थाने जे दोन्ही संघ झुंज देत आहेत ते म्हणतात की नाही आम्हाला सामना जिंकणं खूप इम्पॉर्टंट आहे. जुना बॉल नाही यातला जुना बॉल नाही नवीन बॉल आला साहेब बॉल आला मॅच बॉल आला बघ बॉल चेक कर दुसरा बॉल घ्या उमर तुरील बोलले ना उमर तुरील हो भाई मग ती रायझिंग स्टार कामला आणि त्याचबरोबर आपण उमर 11 तुडीलचा संघ खेळताना मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. दोन्ही संघ पहिला सामना मात्र जिंकून आलेत. आता दुसरा विजयाच्या प्रत्यक्षामध्ये असतील. समोर लॉंग ऑन आणि तिथे क्षेत्ररक्षकाच्या बाजूने चेंडू वन बॉल सीमा रेषेच्या बाहेर चाललाय. चौकार बघायला मिळेल. 4 रन्स आपण बघतोय आणि संघाचा स्कोरबोर्ड आता डबल डिजिट मध्ये एंटर होत आहे. 10 रन स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. षटकातील एकंदरीत आपण चर्चा करूयात. अजून मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. कामला या टीमनं सुरुवात मात्र धमाकेदार केलेली आहे. आता त्याचा अंत मात्र या पहिल्या इनिंगचा कशा प्रकारे होईल येणारी वेळ मात्र सांगून जाईल. कारण समोरच्या दिशेनं देखील तितकाच बलाढ्य संघ आहे जो का आपण उमर 11 तुडीलचा संघ स्पर्धेमध्ये खेळतोय. राऊंड द विकेट पुढचा चेंडू असेल. चांगला ऑफ ड्राईव्ह केलाय. धावचीची संधी आणि तिथे मात्र सरळ खेळाडू मैदानाच्या बाहेर जाणारा एक मोठा धक्का बसलेला आहे आणि आपण बघतोय एकंदरीत जो कैफ आहे तो मैदानाच्या बाहेर येईल. कारण अगदी चेहऱ्यावर ते थोडंसं नैराश असेल. 2 खेळाडूंमध्ये ताळमेळची कमतरता तिथे पाहायला मिळाली. निहाल आता या ठिकाणी षटक क्रमांक जे पहिलं चालू आहे तो नॉन स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळू शकेल. असं वाटलं होतं की रन्स घेण्यासाठी इंटरेस्टेड होता कैफ पण तो साथीदार इंटरेस्टेड नसल्या कारणास्तव तिथे थोडं आपण पाहायला गेलं तर एक इन्सिडेंट बघायला मिळाला आणि सरळ खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना दिसला. विकेटचं पतन झालं. इथे मात्र नो खराब गोलंदाजी. चेंडू खूप हवेमध्ये आहे. आता बॉलरला माहित नाही कीपर देखील त्या चेंडूच्या मागे आलेले नाही आहेत. नो प्लस इथे आता रन्स मात्र घेतले जातील
अक्षरशः चुकीची गोलंदाजी आपल्याला अलीच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघाचा स्कोरबोर्ड आता 13 या आकड्यावरती पोहोचलाय. आता येणारा पुढचा जो चेंडू असेल तो फ्री हिटचा असेल, म्हणजे फलंदाजाला एक सुवर्ण संधी आहे. या फ्री हिटच्या बॉलवरती तुम्ही कोणत्याही दिशेनं स्ट्रोक घेऊ शकता. आता तुम्हाला ते फ्रीडम मिळाले, ते स्वतंत्रपणाने घ्यावं लागेल. याच्यासाठी तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळणं आता गरजेचे आहेत. 13 तर झालेत, तर प्रतिस्पर्धी बॉलर देखील येणारा पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकतोय याच्यावरती येणारी सिच्युएशन पाहायला मिळेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न तर होता, बॅटचा अंदरुणी किनारा तिथे बघायला मिळतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ इथे समाप्त झालेला आहे. संघाचं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय लॉस ऑफ 114 रन्स. 14 रन्स झालेले आहेत. 14 रन्स पहिल्या ओव्हरमध्ये झालेत. चला न्यू बॉलर या लगेच प्रचंड वेगाने यायचं आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आणि प्रत्येक संघ मात्र एकच स्वप्न उराशी बाळगून आलाय की या संपूर्ण स्पर्धेच्या आम्हाला अंतिम फेरीचं तिकीट बुक करायचं आहे. आणि जो ग्रँड फिनालेचा दिवस मात्र संडेला असणार. बॉलर नेम प्लीज. प्रत्येक टीमचं एकच स्वप्न राहिले की या संपूर्ण ब्रदर्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत मध्ये आम्हाला पोहोचायचं आहे की येणाऱ्या रविवार सुपर डुपर संडे. आपण बघतोय मोहम्मद मात्र तिथे तयार असेल. षटक क्रमांक 2 त्याच्या माध्यमातून आता टाकलं जाईल. परंतु मोहम्मद आपल्या टीमसाठी किती कॉन्ट्रीब्युशन देणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जो अली होता त्याने 14 रन्स खर्च केले. थोडासा तो महागडा ठरला होता. परंतु या मॅचमध्ये आता मोहम्मदचं पुनरागमन, टीमला कॉन्ट्रीब्युशन इथे थांबवण्याचं काम निश्चित केलं जात आहे का. समोर मात्र सैफ तयार आहे. सैफच्या बॅटमधून मोठा प्रहार केला गेलाय. हवेमध्ये बॉल आहे आणि एक मोठी विकेट. आता साहेब सरळ मैदानाच्या बाहेर जाईल. थोडंसं चिंतेचं वातावरण आपण बघतोय. रायझिंग स्टार कामला या टीमच्या खेम्यामध्ये दिसतंय. विकेटचं पतन झालंय. थोडंसं चिंताग्रस्त असणारा संघ बॅटिंगसाठी जर्सी नंबर 9 अझीमला पाठवलं जात आहे. अझीम तयार असेल. अझीम नंबर 4 वरती आता पाठवलं गेले. पहिल्याच दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल मोहम्मदनं अगदी लालच दिली होती. लालच बुरी बला होतीये आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडूला जो क्षेत्ररक्षक अगदी सहजरीतीनं कॅच पकडले. कमालची कॅच आहे. पहिल्या ओव्हरमध्ये काय घडलं, 14 खर्च केल्यानंतरला त्यांनी सांगितलं मोहम्मदनं की नाही, मला माझ्या टीमसाठी प्रभावित करणारं क्रिकेट खेळायचं आहे. इथे मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न होता आणि इथे आपण बघतोय तर थोडंसं फंबलिंग असेल. या बॉलवरती रन्स मिळणार आहेत. रन्स तरी मिळतील यात अजिबात शंका राहिलेली नाहीये. संघाचा स्कोरबोर्ड आता 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 16 रन्स. ही चांगली गोलंदाजी, हे चांगलं दृष्टिकोन आहे. दोन्ही टीमच्या माध्यमातून हे चांगलं दृष्टिकोनानुसार क्रिकेट खेळलं जाते. चेंडू हवेमध्ये फॉलो थ्रो मध्ये स्वतः गेलाय. प्रयत्न चांगले केलेत मोहम्मदनं, चांगले प्रयत्न केलेत. खरंच कौतुकास्पद कामगिरी त्या ठिकाणी बघायला मिळते. म्हणजे फॉलो थ्रो मध्ये जाणं, त्यानंतर ती कॅच रनिंग मध्ये पकडणं तेवढं शक्य नसतं ॲज अ बॉलर. खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचे प्रयत्न आहेत. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, कारण प्रयत्न करून चुकला तरी चालेल, प्रयत्न करायचे सोडू नका. आणि हिंमत नाही तर किंमत नाही, आणि विरोधक असल्याशिवाय प्रगती देखील होत नाही. हे तितकंच खरं राहिलंय. आता जो मोहम्मदचं पुनरागमन या ओव्हरमधलं एक इम्पॉर्टंट सेट फलंदाज सैफला माघारी पाठवलं. एक दुहेरी धावांचा फटका आला. आता स्ट्राईक मार्कवरती आपण बघतोय तर एकंदरीत निहाल असेल. निहाल प्रहार करू शकेल का, इथे विध्वंसक रूप धारण करू शकेल का. समोरच्या दिशेनं चांगला स्ट्रोक खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, कॅच पकडली जाईल आणि एक मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळते. निहाल देखील मैदानाच्या बाहेर येणार आहे. नंबर 5 वरती आता पाठवायचं तर पाठवायचं कोणाला, थोडीशी चर्चा. परंतु सांगतील या ठिकाणी डगआउट मधून अफान सारखा एक चांगला आक्रमक बॅटर्स आम्ही पाठवतोय. हरकत नाहीये निहाल बाहेर आला तरी अफानला आम्ही पाठवू. अफानकडे देखील आमच्या चांगली प्रतिभा आहे, चांगली विद्वत्ता तर आहे. आता अफानला संघासाठी संकटमोचक क्रिकेट घ्यावं लागेल. आपला संघ संकटामध्ये आहे. आता त्या संकटातून सावरण्यासाठी अफान कदाचित इथे चांगली बॅटिंग करू शकेल का,
येणारी वेळ मात्र सांगून जाईल. ज्याचा स्वतःच्या मनगटावरती विश्वास आहे ना, त्यांना इतरांच्या सामर्थ्याची कधी गरज भासत नाही, हे आपण अनेकदा पाहिलंय. पुढचा बॉल आहे. ओ यावेळेला अफानला देखील सरळ बाहेरचा रस्ता दाखवलाय, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. इथे जबरदस्त शानदार गोलंदाजी मोहम्मदच्या माध्यमातून बॅक टू बॅक विकेट्स येत आहेत आणि हे विकेट्स जर येत असेल कदाचित हे चिंतेचं कारण बनू शकतं बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी. आता मोहम्मद मात्र हॅट्रिकच्या बॉलवरती असणार आहे आणि या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर असेल. म्हणजे शेवटचा जो चेंडू आहे कदाचित मात्र आपण बघतोय की इथे विकेट घेत असताना स्पर्धेतला पहिले हॅट्रिक घेणारा बॉलर ठरू शकतो का बॅटरने. उनेस या ठिकाणी आपल्याला बॅटिंग साठी पाहायला मिळतोय. ऑन हॅट्रिकचा बॉल आहे परंतु नाही इथे एक्स्ट्राज मिळत आहेत. व्हाईट प्लस 2 टोटली 3 रन्स आपल्याला बघायला मिळतील आणि संघाचा स्कोर 20 रन्स 20 या आकड्यावरती. 4 खेळाडू तर बाद झालेले आहेत. परंतु यावेळेला आपण बघतोय सुरेख गोलंदाजी षटक क्रमांक. इथे 2चा खेळ समाप्त होतोय. संघाचं स्कोरबोर्ड पोहोचलंय. लॉस ऑफ 4 विकेट्स 20 रन्स 20 झालेले आहेत पहिल्या 2 ओव्हर मध्ये. न्यू बॉलर चला लगेच, नवीन बॉलर लवकरात लवकर चला. बॉलिंग ट्रॅक वरती काकू आता बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळेल. काकूला बॉलिंग साठी आता पाठवलं गेलंय. सो काकू आपल्या टीम साठी किती चांगलं क्रिकेट खेळू शकतो. राऊंड द विकेट काकूच्या माध्यमातून आता षटक टाकलं जाणार आहे. फलंदाज मात्र तयार असेल. अझीम आहे. हो दुहेरी मनवस्था परंतु व्हाईट बॉलचा इशारा तिथे दिला गेलाय. एक्स्ट्राज मिळतील. या ओव्हरची सुरुवात व्हाईट बॉलने झालेली आहे. स्कोरबोर्ड 21 या आकडेवरती पोहोचले. अजून 6 चेंडूंचा खेळ नक्कीच बाकी असणार आहे. काकू तयार आहे पुढचा चेंडू टाकण्यासाठी. प्रहार केला बॅकफुटला येत असताना क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या खाली आहेत. येथे कॅच पकडली जाईल आणि अझीमला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. मोठी विकेट. अझीम सारखा एक चांगला खेळाडू तो देखील बाहेर जाणार आहे. न्यू बॅटर येतोय कोण. बॅटर इब्राहिम आपण बघतोय. इब्राहिम आता काही चेंडू जे शिल्लक आहेत, आय थिंक 5 बॉल शिल्लक आहेत, त्या 5 चेंडू खेळण्यासाठी इब्राहिम गेलाय. नंबर 7 वरती इब्राहिमला पाठवलंय. परंतु इब्राहिमच्या माध्यमातून येणारे 5 चेंडू कशा प्रकारे हँडल केले जातील. पहिलाच बॉल आहे. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. तिथे कमी गतीचा बॉल टाकला होता जिथे काकूच्या माध्यमातून काकू कमालची बॉलिंग करतोय. काकूला पहिलाच बॉल आपण वाईड बघितला, त्याच्यानंतर एक विकेट देखील आपण बघतोय. ओ यावेळेला मोठा प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या खाली येऊ शकत होते पण तो चेंडू मात्र जेवढा उंच आहे तेवढाच लांब गेलाय आणि इथे मात्र तब्बल 6 रन्स मिळतील. षटकार आपल्याला बघायला मिळतोय. स्कोरबोर्ड 27 ला पोहोचले. त्याचबरोबर आपण बघतोय या ठिकाणी कैसर लालो यांच्या माध्यमातून एक मोठी कमेंट आलेली आहे. वंडरफुल टुर्नामेंट, बेस्ट विशेस फ्रॉम कैसर लालो यांच्या माध्यमातून. आणि जे कैसर लालो सर आहेत ते मोरक्कोवरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सो नक्कीच कैसर सर तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत देखील आहे आणि आभार देखील करतो. या संपूर्ण स्पर्धेला अगदी 4 छान तुमच्या कमेंटने देखील लागलेले आहेत. मोरक्को या ठिकाणी मधून या संपूर्ण स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत.
आणि नक्कीच या ठिकाणी कैसर लालू सर तुमची या ठिकाणी आम्हाला कमतरता नक्कीच भासते, कारण तुम्ही जर असतात अगदी दूरवरून स्पर्धेचा आनंद घेत आहे, परंतु आनंद घेत असताना तुम्ही जर या मैदानामध्ये असतात तर अजून त्या स्पर्धेला 4 चांद लागू शकले असते. परंतु चला हरकत नाहीये, आज तुम्ही आमच्या समवेत आहात. 27 शेवटचा एक चेंडू होता आणि त्या एका चेंडूसाठी आपण बघतोय 1 रन घेतला गेलाय. प्रयत्न दुसऱ्या धावेचा होता, जिथे जोपर्यंत थ्रो केला जाईल आणि अंततः मात्र तिथे आपण बघतोय 1च रन आता खात्यामध्ये जोडला जाणार आहे. एक खेळाडू रनआउट देखील तिथे झाला आणि संघाचा स्कोर बोर्ड इथे फक्त थांबले 28 या आकड्यावरती. 28 झालेत. 29चा पाठलाग करावा लागणार आहे प्रतिस्पर्धी उमर 11 तुडील या टीमला. चला लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घेऊयात. 18 बॉलमध्ये 29 रन्स पाहिजेत बॅटिंग करणाऱ्या उमर 11 तुडील या टीमला. यापुढचं बॅटल होईल टांगर विरुद्ध भिंगलोली. आपण लवकरात लवकर यायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी टॉस का बॉस कडे मार्गस्थ व्हा. शहबाज 11 टांगर विरुद्ध भिंगलोली. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर टॉस का बॉस कडे या. साहेबातला घेवला साहेबातला घेवला ओ साहेबातला बोला गेला ओ त्याला नको हो गेला चला जोर मॅचला सुरुवात करूया. चला बॅटिंग साठी आता बॅटर्स आय थिंक आपण अलीला बघतोय आणि त्याचबरोबर तो त्याचा साथीदार शबी बसणार आहे. आणि त्याच्यानंतर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण गोलंदाज बघतोय. सेफच्या हातामध्ये चेंडू दिलाय या टीमचा स्ट्रायकर बॉलर. मॅच ऑन. 29चा टार्गेट. 29चा पाठलाग करतोय उमर 11 तुडीलचा संघ. इथे रन्स होणार की नाही. हे गणी दौडला आवाज दे चालू कर. चला मॅचला सुरुवात होते. समोर मात्र अली तयार असेल तर त्याच्या आज विरोधामध्ये सेफ देखील बॉलिंग टाकण्यासाठी पहिलाच बॉल आहे. अलीच्या माध्यमातून आक्रमण करायला सुरुवात झाली आहे. षटकार. जबरदस्त फटका. शानदार फटकेबाजी पाहायला मिळते आणि या खेळाडूनं आता मात्र पहिल्याच बॉलवरती सिद्ध साकार करून दाखवलंय. मी जणू काही हा फलंदाज लगआउट मधून सेट होऊन आलाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. येथे चेंडूनं मात्र चकमा दिलेला आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचे जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांना. या बॉलवरती 2 रन्स मात्र पाहायला मिळू शकतील. पहिल्या चेंडूवरती 6 आले, त्याच्यानंतर पुढच्या बॉलवरती 2, टोटली 8 रन स्कोर बॉलवरती. 16 बॉलमध्ये एकंदरीत जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता उमर 11 तुडील या टीमला आहे. पुन्हा एकदा यावला मोठा प्रहार केलाय
आणि चेंडू मात्र सरळ सीमा रेषेच्या बाहेर 6 धाव्यांसाठी. जो पहाड़ों से टकरा उसे तूफान कहते हैं और तूफानों से जो टकरा उसे अली कहते हैं. आणि इथे आपण बघतोय बॅक टू बॅक एक मोठा फटका आलाय. सिक्सर येतोय. धावांचा डोंगर हा पोखरण्यासाठी अली सांगतोय आता मात्र मी थांबणारा खेळाडू नाही. सैफला चांगले बॉल टाकावे लागतील. व्हेरिएशन केलंय. आता सरळ मात्र फॉन्टच्या डोक्यावरून चेंडू 1 2 3 4 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर 4 रन्स मिळणार आहेत. चौकार बॉल 4 धावेसाठी हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 18 रन स्कोर वरती लागलेत. मॅच संपूर्ण आता उमर 11 तुडील या टीम कडे आपल्याला झुकताना पाहायला मिळणार आहे. 4 चेंडूंमध्ये 18 धावा मात्र केलेल्या आहेत अलीनं. अली सांगतोय ओ हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा ये काल के कपाले लिखता मिटता हूं और शायद जीत का गीत नया गाता हूं सांगण्याचा प्रयत्न. थोडासा प्रेशर दिसतोय बॉलरवरती. तो रिलीज करण्यासाठी तुम्हाला विकेट टेकिंग डिलिव्हरी टाकावी लागेल तरच तुम्ही या मॅच मध्ये अगदी प्रेशर रिलीज करू शकता. 14 बॉल मध्ये 10 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. लक्ष्मणच्या थोडस बाहेर पुन्हा एकदा बॅक टू बॅक वाईट बॉल आहेत. सैफ आपल्या टीमचे लीड बॉलर आहेत आणि अशा प्रकारची गोलंदाजी एक्सपेक्ट नाहीये टीमला. या टीमचे विकेट टेकर आपण बॉलर आहात. तुमच्या खांद्यावरती या टीमची सर्वस्व जबाबदारी आहे. ज्याची सुरुवात चांगली त्याचा अंत चांगला होतो पण तो सुरुवात थोडीशी खडतर आपल्याला बॉलिंग करणारा रायझिंग स्टार कामल्या टीमची पाहायला मिळते. ओ मोठा पुन्हा एकदा मोठा प्रहार. हे तो गेंद जाएगी साजन की घर और देखी जाएगी पूरे 6 रन. सिक्सर येतोय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले आता 26-26 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक केवळ 3 रन दूर आहे. उमर 11 तुडील हा संघ. आणि मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतायत. पुन्हा प्रहार केलाय. हा सामना फिनिश होणार का? परंतु नाही. आय थिंक येस ऍब्सोल्युटली मॅक्झिमम बघायला मिळू शकेल. सिक्सर आहे. सामना फिनिश. सामना जिंकलेला आहे. उमर 11 तुडील या टीमनं पहिल्याच ओव्हर मध्ये हा सामना जिंकलाय. व्हॉट अ नॉक. टांगर आणि भिंगलोली चला पण लगेच. मॅच हा सामना मात्र संपलाय. 4 एकंदरीत आपण बघितले ज्याच्यामध्ये सिक्सर आले आणि एक चौकार अगदी ठोकत असताना सामना परिपूर्ण. उमर 11 आपण बघतोय तुडील या टीमनं सामना जिंकलाय. 6 चेंडू तो खेळला ज्याच्यामध्ये तब्बल त्यांनी 30